नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ई-के-वाय-सी, बंद झालेले हप्ते, वार्षिक पडताळणी आणि पात्र अपात्र लाभार्थी याबाबत सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. काही जणी म्हणत आहेत की ई-के-वाय-सी कायमची बंद झालेली आहे. काही जणी म्हणत आहेत की आता पैसे मिळणारच नाहीत. तर काही जणी अजूनही पुढे काय होणार याची वाट पाहत आहेत. म्हणून आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण आज आपण कोणतीही अफवा किंवा अंदाज सांगणार नाही. उपलब्ध शासकीय माहिती, अधिकृत घडामोडी आणि नियमांच्या आधारे सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अनेक महिलांचे हप्ते नेमके कोणत्या कारणामुळे असू शकतात. ई-के-वाय-सी पूर्णपणे बंद झालेली आहे की फक्त आधीची मुदत संपलेली आहे. वार्षिक ई-के-वाय-सी पुन्हा सुरू झाल्यास त्याची प्रक्रिया कशी असू शकते आणि कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत. बँक खाते, आधार आणि डी-बी-टी संदर्भात कोणत्या गोष्टी तपासून घ्यायला हवीत, तसेच पात्र असूनही हप्ता बंद झाल्यास कोणती काळजी घ्यावी. याशिवाय शेवटी मी काही महत्त्वाच्या सूचना देखील देणार आहेत, ज्यामुळे पुढे ई-के-वाय-सी किंवा पडताळणी सुरू झाल्यास तुम्हाला कोणतीही धावपळ करावी लागणार नाही. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी माहिती देखील तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग कोणतीही वेळ न घालवता आजच्या महत्त्वाच्या अपडेट्सला सुरुवात करूया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेक महिलांमध्ये असा समज पसरलेला आहे की ई-के-वाय-सी प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे. मात्र उपलब्ध शासकीय माहितीनुसार असे म्हणणे योग्य नाही. यापूर्वी ई-के-वाय-सीसाठी देण्यात आलेली मुदत संपलेली होती. त्यामुळे ज्या महिलांनी त्या कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा त्यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी राहिल्या, अशा प्रकरणांमध्ये हप्ते तात्पुरते थांबू शकतात. याचा अर्थ योजना बंद झाली किंवा कायमस्वरूपी अपात्र ठरलात असा होत नाही. प्रत्येक प्रकरणाची पडताळणी वेगवेगळी केली जाते. आता प्रश्न पडतो की अनेक महिलांचे हप्ते का थांबले? यामागे काही प्रमुख कारणे असू शकतात. पहिलं म्हणजे ई-के-वाय-सी वेळेत पूर्ण न होणे. दुसरे म्हणजे आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहितीमध्ये विसंगती असणे. तिसरे म्हणजे डी-बी-टी सक्रिय नसणे आणि चौथे म्हणजे कागदपत्रांमधील माहिती पडताळणी दरम्यान जुळून न येणे. म्हणून ज्या महिलांनी काही महिन्यांपासून हप्ता मिळालेला नाही त्यांनी घाबरण्याऐवजी प्रथम आपली कागदपत्रे आणि बँकेची माहिती तपासून घ्यावी. आता वार्षिक ई-के-वाय-सी बाबत बोलूया. सरकारकडून विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांची नियमित पडताळणी केली जाते. याचा उद्देश पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा आणि चुकीच्या नोंदी रोखाव्यात हा असतो. त्यामुळे भविष्यात वार्षिक पडताळणी किंवा ई-के-वाय-सीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत आदेश किंवा जी-आर प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होईल. म्हणून सोशल मीडियावर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीचीच वाट पहा. आता बँक खात्याबाबत एक महत्त्वाची सूचना. फक्त आधार बँकेला जोडलेला आहे एवढीच पुरेशी नाही. तुमच्या खात्यात डी-बी-टी सेवा सक्रिय आहे का हे देखील बँकेत जाऊन तपासून घ्या. कारण शासनाकडून येणारे अनुदान थेट डी-बी-टीद्वारे जमा केले जाते. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि रेशन कार्ड या तिन्ही ठिकाणी तुमचे नाव एकसारखे आहे का हेही एकदा तपासून घ्या. नावात किंवा स्पेलिंगमध्ये फरक असल्यास वेळेत दुरुस्ती करून घ्या. आता आवश्यक कागदपत्रांबद्दल बोलायचं झालं तर आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक असल्यास इतर संबंधित कागदपत्रे अद्ययावत ठेवणे फायदेशीर ठरेल. भविष्यात पडताळणी सुरू झाल्यास ही कागदपत्रे उपयोगी पडतील. जर शासनाकडून नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाली तर अधिकृत सूचना आल्यानंतरच अंगणवाडी सेविका, संबंधित कार्यालय किंवा अधिकृत पोर्टलवरून प्रक्रिया पूर्ण करा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांना पुढे पैसे मिळू शकतात का? जर एखादी लाभार्थी सर्व निकषांनुसार पात्र असेल आणि केवळ कागदपत्रांची पडताळणी किंवा तांत्रिक कारणामुळे हप्ता थांबला असेल तर पुढील शासकीय नियमानुसार प्रकरणाचा विचार होऊ शकतो. मात्र याबाबत अंतिम निर्णय शासनाचाच असेल. त्यामुळे कोणतीही 100% हमी देणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. शेवटी माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुमचे आधार अपडेट आहे का? डी-बी-टी सुरू आहे का? बँक खाते योग्य आहे का? आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे का? हे आजच तपासून घ्या. त्यामुळे पुढे कोणतीही अडचण येण्याची शक्यता कमी होईल. जर तुमचा हप्ता काही महिन्यांपासून आलेला नसेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटचा हप्ता कोणत्या महिन्यात मिळाला? डी-बी-टी सक्रिय आहे का? ई-के-वाय-सी केली होती का? तुमच्या प्रश्नांवर आधारित पुढचा सविस्तर व्हिडिओ मी घेऊन येईन. व्हिडिओ महत्त्वपूर्ण